नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. आज आपण आलेलो आहोत मंडणगडला आणि आत्ता जिथे मी उभा आहे हा आहे बाणकोट पंढरपूर नॅशनल हायवे, जो बऱ्यापैकी तयार झालेला आहे. आणि आपण आज तुमच्यासाठी इथे घेऊन आलेलो आहोत 10 एकरचा ॲग्रिकल्चर प्लॉट, रिसेल प्लॉट आहे. तसंच तुम्हाला ही प्रॉपर्टी ना इझिली रिचेबल आहे. म्हणजेच मुंबईवरून तुम्हाला फक्त 188 किलोमीटर आहे, पुण्यावरून तुम्हाला 165 किलोमीटर आहे, पनवेलवरून 150 किलोमीटर आहे आणि तुम्हाला इथून महाड हे फक्त 48 किलोमीटर अंतरावर आहे. तर अशा प्रकारची प्रॉपर्टी आज आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आजूबाजूला सुंदर निसर्ग आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही इथे ॲग्रिकल्चर, प्लांटेशन किंवा फार्मिंग अशा प्रकारच्या डेव्हलपमेंट नक्कीच करू शकता. रहदारी इथे 24/7 असते आणि मी तुम्हाला आता आजूबाजूचा निसर्ग दाखवतो. किंमत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. एकदम रिजनेबल दरामध्ये आपण ही डील तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. क्लिअर टायटल आहे पूर्णपणे, त्यामुळे तुम्हाला व्यवहार करताना कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज पडणार नाही आहे. तर प्रॉपर्टी कुठून एक्झॅक्टली सुरू होते ते मी आता तुम्हाला दाखवतो. तर बघा, आता आपण हाच रस्ता कंटिन्यू करतो आहे. तर हे जे 2 आंबे दिसत आहेत इथून आपला प्लॉट सुरू होतो आणि हा असा कंटिन्यू होतो फूडपर्यंत. पूर्ण 400 मीटरचा फ्रंट आहे. त्याचप्रकारे प्रॉपर्टी पूर्ण क्लीन करून घेतले. बघा, जी मोठी मोठी झाडं होती ती बऱ्यापैकी क्लीन केलेली आहेत. अशा प्रकारे ही प्रॉपर्टी पूर्ण रोडला कंटिन्यू होते 400 मीटरपर्यंत, फूडपर्यंत आहे. मी तुम्हाला एंड पण दाखवेल. समोर जाता सुंदर असा सूर्यास्त होतो आहे. आजूबाजूला पूर्णपणे निसर्ग आहे आणि इथून आज जायला रस्ताही केलेला आहे. तर आता आपण आज जाऊ आणि मी तुम्हाला बाकीचा हिस्साही दाखवतो प्रॉपर्टीचा. बघा, सुंदर प्लॉट आहे. प्लांटेशनसाठी तर खूप उत्तम आहे. तुम्हाला जर उद्या इकडे प्लांटेशन करायचं आहे आणि तुम्हाला प्लांटेशनसाठी मदत हवे तर त्याची पण टीम आपल्याकडे अवेलेबल आहे. आम्ही तुम्हाला पूर्णपणे साफसफाईपासून प्लांटेशनपासूनही तुम्हाला मदत प्रोव्हाइड करू शकतो इथे. हा बघा, अशा प्रकारे रस्ता आला आहे वरपर्यंत. आताही वरपर्यंत गाडी येऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल इथे मध्ये साफसफाई केले. अशीच प्रॉपर्टी ही फूडपर्यंत कंटिन्यू होते. 10 एकरचं क्षेत्रफळ आहे, म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता खूप मोठं क्षेत्रफळ आहे. तर मी तुम्हाला आता पुढच्या दिशेलाही घेऊन जातो. थोडं आपण थोडं पुढे जाऊया. तर आता बघा, आपण वरच्या दिशेला आलेलो आहोत प्रॉपर्टीच्या. अशा प्रकारे पूर्ण प्रॉपर्टी कंटिन्यू होते. 10 एकरचं क्षेत्रफळ आहे, म्हणजे खूप मोठं आहे. तुम्ही याचा अंदाज लावू शकता. बघा, आणि इकडे वरच्या बाजूला तुम्ही आले ना की थोडे उंची मिळते. म्हणजे आता जो रोड आहे हा इथपर्यंत आहे खाली, तर आपण आता स्लोपनी वरती येतो आहे. पण एवढा एक्स्ट्रीम स्लोप नाही, कंटूर ज्याला म्हणतात, तो एकदम एक्स्ट्रीम नाही आहे, हलका हलका आहे पण सुंदर आहे. तर तुम्हाला इकडे डेव्हलपमेंटला भरपूर चान्स आहे. माती चांगली आहे आणि तुम्ही पाहू शकता. हा बघा, इथपर्यंत रस्ता केलेला आहे गाडी येण्यासाठी. बघा, तर बघा, बऱ्यापैकी साफसफाई पण केली आणि फूडपर्यंत केलेली आहे साफसफाई. म्हणजे आता मगाशी आम्ही फूडपर्यंत गेलेलो गाडी घेऊन, तर तिथपर्यंत फूडपर्यंत साफसफाई केले. तिकडे जाणं शक्य नाही, मी त्या मोठ्या दगडावर जायचा प्रयत्न करतो. आणि इथून तुम्ही व्ह्यू पाहू शकता. समोर गाव दिसतोय. पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं दर्शन होतं इथून. वातावरण चांगलं आहे, थंड वातावरण आहे. आणि मंडणगडची स्पेशालिटी तुम्हाला माहीत असेल. मंडणगडची माती ही प्लांटेशनसाठी उत्तम आहे, त्यातच ही आंब्यासाठी तर एकदम उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही इकडे हापूस वगैरे एकदम चांगल्या प्रकारे विकसित करू शकता मंडणगडला. सिरियसली एकदम गार हवा सुटले, छान वाटते. हे बघा, आणि समोर तुम्ही पाहू शकता तिथे एक कंपनी आहे,
त्याच्या बाजूला एक फार्म हाऊस आहे बघा. थोडे उंचावर आलो आता आपण. अशा प्रकारे ही प्रॉपर्टी कंटिन्यू होते. ह्या प्रॉपर्टीचे अजून तुम्हाला जर हायलाईट पॉईंट सांगायचे झाले म्हणजेच टुरिस्ट अट्रॅक्शन्स, तर इथून वेलास बीच, केळशी बीच हे खूप जवळ आहेत. म्हणजे हार्डली 22 ते 24 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. तसंच इथून तुम्हाला जर पुढे कंटिन्यू केलं तुम्ही, तर इथून तुम्हाला हरिहरेश्वरसाठी फेरी सर्व्हिस पण आहे. त्यामुळे हा त्या प्रकारेही बिझी असतो रस्ता. इकडे रहदारी नेहमीच असते आणि समोरच एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. म्हणजे पॉल्युशन वगैरे काही नाही आहे तिकडे, पण मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. त्या मालकांचं मोठं फार्म हाऊस पण आहे. ते पण आपल्या प्लॉटच्या बाजूलाच आहे. आजूबाजूला सगळी डेव्हलपमेंट झालेली आहे. मागे पण लोकांनी फार्म्स घेऊन डेव्हलप केलेले आहेत. काही काही डेव्हलपिंग स्टेजला आहेत आणि बाजूलाही लोकांनी प्रॉपर्ट्या बऱ्यापैकी इन्व्हेस्ट केलेल्या आहेत. तर सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐका. इथे जो निसर्गाचा फील असतो ना, एक्झॅक्टली तो तुम्ही इकडे अनुभवू शकता. तसंच एक सुंदर तुम्हाला पॉईंट दाखवतो आता मी. जर तुम्ही समोर बघितलं ना, एकदम समोर, तर आपल्याला इथून मंडनगडही दिसतो. समोरच जो डोंगर दिसतोय तो आहे मंडनगड. तर तुम्हाला ह्या प्लॉटवरून मंडनगडचेही दर्शन होत आहे. तर तुम्ही इकडे फार्म हाऊस करू शकता. फ्रंटेज एवढा मोठा आहे, तुम्ही इकडे प्लॉटिंग करू शकता, प्लॉटिंग करून रिसेल करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्ही. इथे भरपूर काही प्रोव्हिजन्स तुम्ही करू शकता आणि प्लांटेशन तर उत्तम पद्धतीचं होईल. पाणीही तुम्हाला इकडे इझिली लागेल. तर चला आता जाऊया परत आपण रोडच्या दिशेला. तर बघा आता आपण परत बाहेरच्या दिशेला आलेलो आहोत रस्त्याला आणि तिथून जो फ्रंट सुरू झाला प्रॉपर्टीचा तो पुढपर्यंत कंटिन्यू होतो आहे. आता आपण थोडं चालत जाऊया. मी तुम्हाला एक अंदाज देतो. आणि हा स्टेट हायवे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही मुंबई पुण्यावरून येताय ना, तर तुम्हाला इथे येईपर्यंत एकदम चांगला रोड आहे. म्हणजे सुसाट रस्ता आहे. त्यामुळे तुम्ही इथपर्यंत येण्यासाठी एकदम व्यवस्थित येऊ शकता. कुठे छोटे रस्ते, कुठे घाट रस्ता असं तुम्हाला बिलकुल नाही आहे. म्हणजे या दिशेला येताना एकदा तुम्ही मुंबई गोवा हायवे क्रॉस केला की, आणि मुंबईवरून यायला तर नाहीच आहे. पुणेकरांना तामिनी घाट वगैरे लागतो, वरण घाट लागतो, पण मुंबईकरांना एकदम सुसाट आहे इथपर्यंत येण्यासाठी. तर बघा अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे. आणि त्याचप्रकारे डिमार्केशन झालेलं आहे. म्हणजे मोजमापणी झाले, प्रायव्हेट सर्वे झालेला आहे आणि गव्हर्नमेंट सर्वेसाठी ॲप्लाय केलेला आहे. त्याची फीस पण भरलेली आहे मालकांनी. तर तोही तुम्हाला करून मिळेल. अजून तारीख आलेली नाही आहे त्याची. आणि समोरच सुंदर असा सूर्यास्तही होतो आहे बघा. तर अशी पुढपर्यंत कंटिन्यू होते. आता मी प्रॉपर्टीच्या एंडला जाऊन तुम्हाला परत एंड पण दाखवतो. तर बघा आता आपण पुढपर्यंत आलो आहे. समोर तुम्हाला दिसते ते फार्म हाऊस आहे. त्याच्या बाजूला एक छोटीशी इंडस्ट्री आहे जी कदाचित बंद आहे सध्या. मॅन्युफॅक्चरिंग आहे ती. आणि हा जो रायवळ आंबा आहे इथपर्यंत अपेक्षित आहे प्रॉपर्टी. पूर्ण जे फ्रंटेज आहे तो इथपर्यंत अपेक्षित आहे. अजून एक मी तुम्हाला प्लस पॉईंट सांगतो आता ह्या प्रॉपर्टीचा. हिला एवढा मोठा फ्रंटेज असल्यामुळे हिला तुम्ही ॲग्रिकल्चर प्लॉटिंग करूनही विकू शकता. कारण डायरेक्ट जर फ्रंटेज दिला तुम्ही प्रत्येकाला तर त्याच्याही चान्सेस आहेत. आतमध्ये इंटरनल रोड वगैरेचे विषय येणार नाहीत. तर तो एक प्लस पॉईंट आहे तुम्हाला ह्या प्रॉपर्टीसाठी. त्याप्रकारेही तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे, जर तुमची तशी काही संकल्पना असेल तर त्याच्यासाठी ही प्रॉपर्टी उत्तम आहे. आणि सुंदर आहे आजूबाजूला निसर्ग. तसंच तुम्हाला इथे डायरेक्ट पुण्यावरून STची सुविधा आहे. MSRTCची पुणे ते वेलास अशी ST सर्व्हिस तुम्हाला इकडे आहे. तर बघा अशा प्रकारे पूर्ण प्रॉपर्टी कंटिन्यू होते. रोड टच आहे आणि पूर्ण प्रॉपर्टी रोडच्या त्या दिशेला आहे. म्हणजे आता जर ही दिशा बघितली तर हा आहे महाड किंवा पंढरपूरकडे जाणारा मार्ग आणि मागची जी दिशा आहे ती आहे वेलासकडे. त्याचप्रकारे जर तुम्ही इकडे टुरिझम करताय, ॲग्रो टुरिझम, तर तुम्हाला किंवा तुमचं फार्म हाऊस बांधताय तर तुम्हाला इथून टुरिस्ट अट्रॅक्शन जवळ आहेत. म्हणजे बीचेस जवळ आहेत. तुम्हाला इथून केळशी बीच,
वेलास बीच, त्याचप्रकारे हरिहरेश्वर बीच, हे सगळे तुम्हाला इथून रिचेबल आहे. तर तोही तुम्हाला प्लस पॉईंट आहे या प्रॉपर्टीसाठी. तर मंडळी, आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, ही डील आवडली असेल. जर तुम्ही मंडणगडला ॲग्रिकल्चर प्लॉट शोधत आहात तर हे परफेक्ट ऑप्शन असणार आहे तुमच्यासाठी. प्रॉपर्टीचे प्लस पॉईंट असे आहेत की हायवे टच प्रॉपर्टी आहे, 400 मीटरचा फ्रंट आहे, प्रॉपर्टी ऑलरेडी बऱ्यापैकी क्लीन केलेली आहे, रिसेल प्रॉपर्टी आहे, क्लिअर टायटल आहे. त्याचप्रकारे तुम्हाला इकडून टुरिस्ट अट्रॅक्शन जवळ आहेत. तसंच इथून तुळशी धरण हे 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आजूबाजूला वाडी वस्ती आहे. तर सगळे प्लस पॉईंट आहेत. जी सॉईल आहे, माती आहे, ही प्लांटेशनसाठी एकदम उपयुक्त आहे. तसंच तुम्ही इकडे फार्म हाऊस किंवा पोल्ट्री फार्म, गोट फार्म, वेअरहाऊस अशा भरपूर काही गोष्टी तुम्ही इकडे डेव्हलप करू शकता. बेस्ट म्हणजे तुम्ही इकडे प्लॉटिंग करून परत ह्या प्रॉपर्टीला रिसेलमध्ये विकूही शकता. तर तोही प्लस पॉईंट तुम्हाला आहे. तर अशा प्रकारची प्रॉपर्टी आज आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आणि आता मी तुम्हाला सांगतो प्रॉपर्टीची किंमत. तर प्रॉपर्टीची किंमत आपण ठेवलेली आहे 10 लाख रुपये पर एकर. स्लाइटली नेगोशिएबल आहे, ऑन टेबल. आणि जर तुम्हाला साईट व्हिजिट करायची असेल तर आम्हाला 2 दिवस अगोदर तुम्हाला इन्फॉर्म करावं लागेल. साईट व्हिजिटचे जे चार्जेस असतील ते आम्ही तुम्हाला फोनवर नक्की सांगू. आणि जर काही क्वेरीज असतील तर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. कॉल करायची वेळ असणार आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. व्हॉट्सअपवर तुम्ही 24/7 आम्हाला कधीही मेसेज करू शकता. तर आशा करतो तुम्हाला ही डील आवडली असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच डील, अशाच प्रॉपर्टी, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत, कोणत्या तरी नवीन डीलसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.